जय शिवराम मित्रांनो. बहादूर खानानी औरंगजेबास एक वार्ता पाठवली. ती वार्ता अशी होती की हुजूर, मैंने 1 करोड़ रुपए रोक और 200 दक्षिणी घोड़े जमा करके रखे, यानी अपने पास है अभी. जैसी ही बरसात निकलती है मैं ये सारी चीज़ें आपके पास पहुंचा देता हूँ. हे ऐकून औरंगजेब खूप खुश झाला. पण ही वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचायच्या आधी ती वार्ता पोहोचली छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत. आणि महाराज बोलले, बरं झालं, नाहीतरी आपल्या राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. त्यांनी हंबीररावांना बोलवलं आणि म्हटलं, हंबीरराव, ऐकायला आलाय बहादूरगडावर 1 कोटी रोख आणि 200 दक्षिणी घोडी आहे. हंबीरराव म्हणाले, आणतोय महाराज. त्यांनी हा विचार नाही केला दिवस पावसाळ्याचे आहेत किंवा मला सर्दीची पावसाची एलर्जी आहे, काही कारण देणं विषयच नाही. त्यांनी सरळ म्हटलं, महाराज आणतोय. मग महाराजांनी विचार केला की तिथे 35,000ची फौज आहे आणि आपल्याकडे जी फौज आहे ती फक्त 10,000 आहे. तर मग काय करायचं अशा वेळेस? तर हंबीररावांनी म्हटलं की 10,000पैकी 9,000 मी नेतो, 1,000 आपण रायगडाच्या रक्षणासाठी ठेवू. आणि त्यांनी 9,000ची फौज घेतली आपल्यासोबत. त्या 9,000पैकी त्याचेही 2 तुकडे केले, एक 7,000चं, एक 2,000चं. 2,000चं सैन्य घेऊन ते गडाच्या मागच्या बाजूला गेले आणि जे 7,000चं सैन्य होतं ते सामोरून वार करणार. त्यांचे जे गनिमी कावा होता तो ठरला होता, काय करायचं. निघाले. 2,000ची फौज गडाच्या मागे पोहोचली आणि जी 7,000ची फौज होती ती गडासामोरून हल्ला करायसाठी तयार होती. ते निघाले. हर हर महादेवचे नारे सुरू झाले. गडाजवळ पोचले. एक त्यांचा हेर पळत गेला, हुजूर हुजूर मराठे आहे. तर विचार आला, बहादूर खान म्हणाला की मराठे आणि दिवसा आलेत म्हणजे नक्कीच हे आपल्या 35,000च्या वरचे असतील. तर त्यांनी म्हटलं की चलो. आता त्याला माहित होतं जेव्हा दिवसांनी वार केलाय, म्हणजे हमला केलाय त्यांनी, मराठी जेव्हा दिवसांनी आले ते नक्कीच आपल्यापेक्षा जास्त असतील. कारण नेहमी महाराजांचे किंवा मराठ्यांचे जे कोणत्या युद्ध झाले, लढाया झाल्या, त्या निम्म्यापेक्षा जास्त अमावस्येच्या रात्री झाल्या. सगळ्या झाल्या रात्रीच, पण त्यापेक्षा जास्त, अर्ध्यापेक्षा जास्त त्या झाल्या अमावस्येच्या रात्री. तर मग त्यांनी काय केलं, ठीक आहे चलो, जेवढे गडावरती लोक होते त्यांचे 35,000 सर्वांना घेऊन ते निघाले. आले खाली, आमोरासमोर येणार, आता युद्ध होणार. इकडनं नारे सुरू झाले, मराठी माणसांचे, आपल्या मराठ्यांचे नारे सुरू झाले, हर हर महादेव. बस आता युद्ध होणार. तेवढ्यात मराठ्यांनी जो गनिमी कावा वापरला होता की आता युद्ध होणार, बस तेवढ्यात सगळे वापस मराठे पळायला लागले. मराठ्यांच्या मागे हे पाठलाग करायला लागले. यांनी 2 मैल 3 मैल असा त्यांचा पाठलाग केला. याला वाटलं बहादूर खानाला की ही भिवून पडाले. त्यांनी पाठलाग सोडला आणि परत गडाकडे निघाला, मनामध्ये आनंद घेऊन की मराठे आपल्याला भिवून पडाले. ते तर फक्त 7,000 आहे, पडाले ते आता येणार नाही. तो गडाकडे परत निघाला. थोड्या वेळाने मराठे परत आले. परत वार होणार, तेवढ्यात परत मराठे वापस. परत यांनी पाठलाग केला. हे काय लावलं त्यांनी? मराठ्यांचा पाठलाग केला मुघलांनी. बहादूर खान त्याच्या मागे 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 कमीत कमी 15 मैल गेला. त्यानंतर त्याला वाटलं आता मराठे येणार नाही. तो परत वापस आला. 2-3 मैल वापस आला असेल, परत मराठे आले. परत मराठे मागून आले. परत जयघोष झाला हर हर महादेवचा. परत युद्ध होणार, तेवढ्यात परत मराठे वापस. मराठ्यांनी यावेळेस ठरवलं आता यांना एवढं लांब न्यायचं की हा वापस आला नाही पाहिजे. कारण त्यांनी आपला गनिमी कावा वापरला होता. मराठ्यांनी त्यांना मागे 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 15 मैल 20 मैल असं पुणे नगरपर्यंत घेऊन गेले. आणि त्या संधीचा फायदा एक हेर तिथून आपल्या हंबीर मामांना माहिती देतोय की आम्ही यांना नगरपर्यंत आणलं, आता तुम्ही तुमचं काम सुरळीत करा. तिकडनं हंबीरराव फक्त एका झेपेमध्ये गड घेणार होते, एवढ्या अंतरावर ते होते. त्यांनी एका झेपेत गड घेतला. तिथं जे वॉचमन गेटमन होते त्यांच्या कानफटीत मारून त्यांना हाकलून तिथून 200 दक्षिणी घोडी आणि 1 करोड रक्कम असं पूर्ण घेऊन
आणायचं सगळं होतं पण शक्य नव्हतं सगळं न्यायचं. तर मग जे नव्हतं आणू शकत ते त्यांनी झाडून टाकलं आणि 1 करोड रक्कम आणि 200 दक्षिणी घोडे घेऊन ते हे नगर मार्गे निघाले. ते दुसऱ्या मार्गे रायगडावर पोहोचले. अशा प्रकारे एकाही मावळ्याचं रक्त न घालवता हा बहादूरगड लुटला होता. ते फक्त शक्य झालं गनिमी काव्यामुळे. जय शिवराय.